नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी आहे. राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. आजचा मित्र उद्या शत्रू, तर आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो. मोदींनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात आहात, काही वेगळं चित्र राज्यामध्ये परत दिसू शकतं का? या सगळ्या म्हणजे डोर्स आर ओपन अशा पद्धतीचा संदेश तर मोदींनी दिला नाही. हे राजकारणात कधी काही होईल ते सांगता येत नाही. आजचा शत्रू उद्याचा मित्र, आजचा मित्र उद्याचा शत्रू. पवार साहेबांनी सुद्धा मध्ये एका ठिकाणी कुठेतरी बोललेत की ठीक आहे, आमचे काही लोक गेले असतील नेते आणि ते परत येत असतील काय, तर निश्चितपणे सकारात्मक विचार करू. म्हणजे त्यांनी सुद्धा एक खिडकी जी आहे ही उघडी केलेली आहे. इकडे एक वेगळ्या प्रकारचा संदेश जो आहे हा शिवसैनिकांना, शिवसेनेच्या नेत्यांना मोदी साहेबांनी दिले. पण त्याच्यावरून एकदम ठामपणे जे आहे हे असंच होईल असं काही सांगता येत नाही. साहेब, या मुलाखतीमध्ये शरद पवारांसंदर्भात ते असं म्हटलेत की शरद पवार जर घर सांभाळू शकत नाहीत स्वतःचं, तर देश कसा सांभाळणार? आणि एकूणच राष्ट्रवादीमध्ये जो वाद आहे तो वारसाचा वाद आहे, कोणाला वारसदार नेमायचा ह्याचा वाद आहे, वैयक्तिक वाद आहे. ते म्हणाले ते त्याच्यामध्ये त्यांच्यावर मी काय कॉमेंट करणार काय, परंतु देश सांभाळू शकणार वगैरे नाही तर वगैरे आता ते त्यांचं मत आहे. कारण पवार साहेबांनी एक आहे की संरक्षण मंत्रीपद पण फार चांगल्या रीतीने सांभाळलेलं होतं. आणि ज्या वेळेला हे कृषी मंत्री झाले त्यावेळेला निश्चितपणे जे आहे या देशातलं कृषी उत्पन्न जे फार मोठ्या प्रमाणावर वाढलं. आणि एवढं की आणि त्यासाठी त्यांना हमीभाव जो आहे तिप्पट चौपट त्यांनी गहू, तांदूळ या धान्यांना दिला. त्यामुळे पंजाबपासून तर सगळीकडे जे आहे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी उत्पादन केलं. आता त्यांच्या घराच्याबद्दल त्यांनी टिप्पणी केली, बरोबर आहे, देश सांभाळता येणार नाही वगैरे वगैरे. त्याच्याबद्दल मी काही भाष्य काही करू शकत नाही. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी.